मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा भजी कशी करायची हे आपण पाहणार आहोत। तर आता श्रावण पण चालू आहे, त्याचबरोबर पावसाळा पण चालू आहे आणि जेवणाबरोबर जर भजी मिळाली तर जेवणाची रुची तर अजूनच वाढते। तर एक दोन घासाऐवजी आपल्याला 4 घास अधिकच जातात। तर आपण कांदा भजी कशी बनवायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा, मी 6 कांदे घेतले आहेत, आलं घेतलं आहे, मिरची घेतली आहे। तर मी मिरचीची करणार आहे, मसाल्यावर पण करू शकतो, आता मी मिरचीची करणार। हिंग, बेसन, कोथिंबीर आणि तेल आणि मीठ एवढंच साहित्य ही बनवून तयार होणार। तर आता हे जे कांदे आहेत ना, हे 6 कांदे मी उभे पातळ असे चिरून घेणार आहे। तुम्हाला मी चिरून दाखवते। तर हे बघा, मी कांदा चांगला बारीक चिरून घेतला आहे। बघा, आता ह्यामध्ये कांदा नरम पडण्यासाठी ह्यामध्ये आता आपण पहिलं टाकूया थोडंसं मीठ। थोडं मीठ टाकायचं, चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, असं हे मीठ लावल्याने काय होणार, पाणी सुटणार आणि त्या पाण्यातच आपल्याला बेसन पाणी घालायचं नाही आहे। याच्यामध्ये जे पाणी सुटणार कांद्याला त्यामध्येच आपण पीठ बेसन मळून घ्यायचं आहे। बघा, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, हे बघा असं ह्या पद्धतीत। आणि नंतर थोडासा हिंग टाकून घ्यायचा। बघा, हिंग का तर बेसन आहे म्हणून पोटाला त्रास होऊ नये म्हणून हिंग। आणि हे बघा, ह्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या। आणि हे आलं पण पोटाला त्रास होऊ नये म्हणून हे आपण म्हणजे भजी चांगली पचावीत म्हणून हे मी आलं टाकून घेते। हे बघा, आणि चांगलं परत हे असं मिक्स करून घ्यायचं। आणि थोडासा ओवा पण टाकते, एकदम किंचितसा। तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। आणि थोडीशी हळद टाकायची म्हणजे कलर जरा चांगला येतो, कारण आपण आता मिरचीवर करतोय ना म्हणून हळद जरा टाकायची। मसाल्यावर करत असतात तर हळदीची काही गरज नाही। हे बघा, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची, अशी कोथिंबीर टाकून चांगलं सगळं एकजीव करायचं। आणि वेळ असेल तर 15 किंवा अर्धा तास असं ठेवून द्यायचं, मग त्या कांद्याला चांगलं पाणी सुटणार। बघा, असं चांगलं पूर्ण असं मिक्स आउट करायचं सर्व आपण मिरची, कोथिंबीर, मीठ, हिंग, आलं आणि ओवा हे सर्व असं मिक्स आउट करून चांगलं असं एकजीव करून आपण हे अर्धा तास ठेवलं तरी चालेल, 15 मिनिटं ठेवलं तरी चालेल। आता ह्याला पाणी सुटणार थोड्या वेळाने, मग नंतर बेसन टाकायचं, जेवढं मावेल तेवढं टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं, जेवढं मावेल पाण्यामध्ये तेवढंच टाकायचं। आता हे मी अर्धा तास ठेवून देते। हे बघा, तुम्ही बघू शकता मिश्रण बघा कसं झालं, हळदीने छान कलर आला आहे। हे बघा, कांदे आता बऱ्यापैकी नरम पडला आहे। हे बघा, आता मी बेसन टाकून घेते। हे बघा, त्याला असं प्रमाण नाही आहे, आपण टाकत मिक्स आउट करायचं, जास्त दाट पण नाही करायचं, जास्त पण बेसन नाही टाकायचं। हे बघा, आता हे मी मिक्स करते। त्याला हे बघा पाणीच सुटलं आहे। बघा, याच्यामध्ये जेवढं पाण्याचा एकही थेंब नाही टाकायचं। हे बघा, असं चांगलं असं मिक्स करायचं। हे बघा, जास्त पण बेसन नाही, मग घट्ट भजी होणार। किती बघा, एकदम म्हणजे असं ज्युसी झालं आहे। बघा, एकदम कांद्याच्या पाण्यातच आपण हे बेसन मळून घेतलं आहे। बघा, हे बघा, कांदा पहिल्यांदा किती जास्त वाटत होता। हे बघा, आता बघा कसा झालाय। हे बघा, असं करायचं, जास्त पण बेसन नाही पाहिजे, ती भजी जी आहे ना ती अशी घट्ट होणार। या पद्धतीमध्ये मळून घ्यायचं। जर तुम्हाला वाटलं जर असं कमी वाटतंय तर थोडंसं ॲड करायचं। कोरडं वाटायला लागला तर इथे ज्युसी आहे बघा, म्हणजे परफेक्ट झालेलं आहे बेसन। जर कोरडं वाटलं तर ॲड करायचं बेसन। हे बघा, अशा प्रकारे मी सगळं हे मिक्स आउट करून घेतलं, बेसन वगैरे। आता मी ह्या स्टेजला मी सर्व बघितलं, मीठ वगैरे लागलं आहे, परफेक्ट लागलेलं आहे। आणि हे बघा, हे असं झालं पाहिजे, मिश्रण असं पडलं पाहिजे। हे बघा, सरसरीत झालं पाहिजे। बघा, असं म्हणजे आपल्याला भजी टाकताना आपल्याला इझी असं टाकता येईल। हे बघा, तुम्ही बघू शकता। हे बघा,
चला आता आपण भजी तळून घेऊया. आता हे बघा मी तेल टाकून घेते. कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. हे बघा तेल छान तापलं. जरा तेल तापायला थोडीशी फायर म्हणजे गॅसची फायर जरा मोठी करायची. एकदा तेल तापलं की गॅस स्लो ठेवायचा, मीडियम टू लो हीटवर. आणि आपण चेक करायचं. हे बघा हे बघा खालून म्हणजे परफेक्ट तेल तापलेलं आहे. आता आपण भजी टाकून घेऊया. हा तुम्हाला किती आकाराची पाहिजे, छोटी मोठी त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हे बघा एकदम स्लो ठेवायचा, जास्त मोठा नाही करायचा, मग करपणार. तुम्हाला किती आकाराची पाहिजे, छोटी मोठी ते तुमच्यावर आहे. हे बघा मी आता छोटी छोटीच काढते. तेल मी थोडंसंच टाकलं आहे, का तर ते उरलेलं मग तेल रियूज होऊ नये म्हणून जेवढं आहे तेवढंच कमीच टाकलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे मी टाकून घेतली. आता 2-3 मिनटं चांगली फ्राय होऊन दे. हे बघा अशा प्रकारे ही आपली भजी बघा एक बॅच मी तळून घेतली. हे बघा हे बघा जास्त करपवायची पण नाही. हे बघा आपण हळद टाकल्यामुळे बघा जरा चांगला कलर आला आहे. बघा थोडीशी किंचितशी हळद टाकायची. हे बघा अशा प्रकारे ही आपली झाली. आता ही मी निथळून काढून घेते. हे बघा चांगली निथळून घ्यायची. हे बघा आता ह्या झाऱ्यावर असे काढून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं तेल चांगलं निथळून जातं. हे बघा आणि मग टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा अशा प्रकारे ही आपली भजी बघा दिसतंय का कॅमेऱ्यात. हे बघा भजी बघा झाले. एक फर्स्ट बॅच आपली झाली. अशा प्रकारे मी सर्व भजी करून घेते. अशा प्रकारे ही आपली कांदा भजी बनवून तयार झाली. करतेवेळी मी सर्व टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही त्या फॉलो केला तुमचीही भजी बनवून अशीच तयार होईल. आणि आता पावसाळा तर आहे, श्रावणही आहे, आणि अशी भजी करून तुम्ही नक्की बघा, तुम्हालाही आवडतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.